प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका गावात ध्वज फडकवण्यात आला। यानंतर एका विद्यार्थ्याने भाषण केले आणि ते भाषण तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला हसू नक्कीच येणार। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। या विद्यार्थ्याने भाषण करताना लोकशाहीचा आपल्याला कसा फायदा झाला आहे हे सांगितलेले आहे। भाषणानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत विद्यार्थ्याचे जोरदार कौतुक केले। आता यांनी या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्हीच ऐका। या दिवसापासून देशात लोकशाही सुरू झाली। मला लोकशाही खूप आवडते। या लोकशाहीमध्ये तुम्ही काही पण करू शकता, भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता, पण मला तर मक्कर धिंगाणा करायला, घोडे करायला, रानात फिरायला, लाकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते। यानंतर तो म्हणतो की माझ्या विरुद्ध बरेचशी मुलं शिक्षकांकडे तक्रार करतात, त्यावेळी शिक्षक मला काय करतात ते याने इथं सांगितलेलं आहे। ते आता तुम्ही ते ऐका। सर, मग लोकशाहीची मुले आतंकवादी जशी पायदळी तुडवतात, सर मला कधी कधी तशी पायदळी तुडवतात, कधी कधी कोंबडा बनवतात आणि मला म्हणतात बरे तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही, तुझ्या तक्रारी पार येतात। पण खरं सांगतो, माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला आपल्या तालुक्यात सुद्धा मिळणार नाही। एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो जे लोकशाहीचे